महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक विधान, एक दावा आणि एक नाव प्रचंड गोंधळ निर्माण करते. शिवसेना फुटली, पक्ष बदलले, नेते बदलले, हे सगळं आपण पाहिलं. पण आता चर्चा आहे ती ठाकरेंच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक नाव, अंबादास दानवे. शिंदे गटाचे मंत्री उघडपणे सांगतायत की दानवे आमच्याकडे येणार, तर दुसरीकडे दानवे ठामपणे म्हणतात मी शिवसैनिक आहे. मग नेमकं खरं काय? हा फक्त राजकीय दावा आहे की भविष्यातल्या मोठ्या घडामोडींचा इशारा? नांदेड आणि मराठवाड्याच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा का इतकी महत्त्वाची ठरते? ठाकरेंना हा खरोखर मोठा धक्का ठरू शकतो का? हे सगळं आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अमर शिंदे. आपण पाहत आहात कनेक्ट महाराष्ट्र. राजकारणात अनेकदा जे बोललं जातं तेवढंच महत्त्वाचं नसतं, तर कोण बोलतंय, कुठे बोलतंय आणि कोणाबद्दल बोलतंय हे जास्त महत्त्वाचं असतं. रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक असाच राजकीय बॉम्ब टाकला. त्यांनी थेट दावा केला की अंबादास दानवे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत दिसतील आणि ही प्रक्रिया सुरू आहे. हा दावा कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याबद्दल नाही, तर उद्धव ठाकरे गटाच्या सर्वात आक्रमक, अभ्यासू आणि विश्वासू चेहऱ्याबद्दल आहे. आणि म्हणूनच या वक्तव्याने राज्यभर खळबळ उडाली. अंबादास दानवे हे नाव मराठवाड्यात केवळ संघटनात्मक नेते म्हणून ओळखलं जात नाही, तर ठाकरे गटाचा लढाऊ आवाज म्हणूनही ओळखलं जातं. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सरकारला जशाच्या तसं उत्तर दिलं. सभागृहात महायुतीला अडचणीत आणणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली. त्यामुळे जेव्हा शिंदे गटाकडून त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू होते, तेव्हा ती केवळ अफवा म्हणून घेतली जात नाही. पण या चर्चेचं बीज कुठे रोवलं गेलं याची सुरुवात होते त्यांच्या विधान परिषदेतील निरोपाच्या भाषणापासून. मी पुन्हा या सभागृहात येईन, पण कोणत्या पक्षाकडून हे काही सांगता येत नाही. हे वाक्य राजकारणात सहज विसरलं जात नाही. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दानवेंचं जाहीर कौतुक केलं. फडणवीस तर थेट म्हणाले की दानवे पूर्वी भाजपमध्ये होते आणि भविष्यात त्यांना संधी दिली जाऊ शकते. ही फक्त सभागृहातील भ्रष्टाचाराची भाषा होती का, की एक सूचक राजकीय आमंत्रण? या सगळ्या पार्श्वभूमीवर नांदेड, संभाजीनगर, जालना आणि एकूणच मराठवाड्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांकडे पाहिलं तर चित्र वेगळंच दिसतंय. दानवे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही. विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि जालना महापालिकेत झालेला पराभव हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जातो. याच निवडणुकांमध्ये त्यांच्या भावालाही महापालिकेत पराभवाला सामोरं जावं लागलं. हे अपयश केवळ निवडणूक निकालापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ठरलं. याच दरम्यान पक्षांतर्गत राजकारणही तापलं. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला. जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरू झाल्या. खैरे यांनी उघडपणे नेतृत्व आपल्या हातात घेण्याचे संकेत दिले, पण उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा दानवेंवरच विश्वास दाखवला. हा विश्वास ताकदीचा संकेत होता की शेवटचा प्रयत्न? दुसरीकडे शिंदे गट आणि भाजप यांना नेमकं हेच हवं आहे. ठाकरे गटातील मजबूत चेहरे कमकुवत करणे, त्यांच्यात संभ्रम निर्माण करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्थिरता पसरवणे. उदय सामंत यांचा दावा हा केवळ दानवेंवरचा हल्ला नाही, तर ठाकरे यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित करणारा आहे. नेतृत्व सक्षम नसल्यामुळे नगरसेवक पक्ष सोडत आहेत. हा टोला केवळ विधान नाही, तर ठाकरे गटाच्या भविष्यासाठी दिलेला इशारा आहे. अर्थात अंबादास दानवे यांनी हा दावा ठामपणे फेटाळला आहे. मी 3 दशकांपासून शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार, असं सांगत त्यांनी चर्चांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. पण राजकारणात शब्दांपेक्षा परिस्थिती जास्त बोलकी असते. विरोधी पक्षनेतेपद गेला आहे, निवडणुकांमध्ये यश नाही, पक्षात अंतर्गत दबाव आहे आणि सत्ताधारी गटाकडून सतत ऑफर येत आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात काय घडेल याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही. जर अंबादास दानवे खरोखर शिंदे गट किंवा भाजपमध्ये गेले, तर तो केवळ पक्षांतराचा निर्णय नसेल, तर मराठवाड्यातील ठाकरे गटाच्या राजकारणाला मोठा धक्का ठरेल. अनेक कार्यकर्ते दिशाहीन होतील, संघटनात्मक बांधणी कोलमडू शकते आणि आगामी नांदेडसारख्या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. उलटपक्षी दानवे ठाकरेंच्या सोबत ठामपणे उभे राहिले तर हे आरोप त्यांना बळ देणारे ठरू शकतात आणि मी दबावाला बळी पडत नाही अशी प्रतिमा तयार होऊ शकते.
तर एकीकडे उद्धव ठाकरे यांचा अंबादास दानवे यांच्यावरचा विश्वास आणि दुसरीकडे विरोधकांकडून सतत दिली जाणारी ऑफर आणि पेरली जाणारी शंका, हा राजकीय दावा हवेत विरून जाणार की महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा ट्विस्ट देणार? अंबादास दानवे शिवसैनिक म्हणूनच इतिहासात राहणार की नव्या राजकीय समीकरणांचा चेहरा बनणार? याच्या उत्तरांवर नांदेडपासून महाराष्ट्रापर्यंतचं राजकारण ठरणार आहे आणि म्हणूनच हा विषय इथे थांबत नाही. उदय सामंतांचा दावा हा केवळ राजकीय दबाव आहे की अंबादास दानवे यांच्या पक्षांतराची खरी चाहूल? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा सबस्क्राईब कनेक्ट महाराष्ट्र.